आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस। त्यानिमित्त मी आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या तानुबाई भिरजे यांना अभिवादन करते। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित आपले माजी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित होते। तसेच आपले ज्येष्ठ नेते टी.पी. मुंडे सर, त्यासोबतच माजी कुलगुरू विल धारूरकर सर, ज्येष्ठ पत्रकार शंकरप्पा सर मोगरकर, तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो आणि नवनिर्वाचित माझे सहकारी सर्व नगरसेवक, आज 6 जानेवारी 1832 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले आणि त्या काळामध्ये त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले, त्यासोबतच जनजागृती देखील केली आणि त्यामुळे समाजामध्ये एक क्रांती घडून आली। त्या सर्व क्रांतीचे फळ आपण आज चाखतो आहोत। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही चौथा खूप महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन तुम्ही सर्वजण करत असतात। अहोरात्र परिश्रम घेऊन निर्भीडपणे समाजातील अन्याय आणि अत्याचाराला तुम्ही वाचा फोडत असतात। पत्रकारिता म्हणजे समाजाचे डोळे आणि कान असते आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य तुम्ही करत असतात। नगराध्यक्षा म्हणून मी आज या पदावर विराजमान आहे आणि या पदावर मी जनतेच्या विश्वासामुळे आलेली आहे आणि जनतेचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी मला तुमच्या लेखणीची साथ अत्यंत आवश्यक आहे। त्यासोबतच नगरपालिकेचं प्रशासन पारदर्शक करण्यासाठी देखील तुम्ही सर्वांनी मला मार्गदर्शन करावे, कारण तुमचे मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे। त्यासोबतच तुम्ही सर्वांनी आमचा आरसा बनून आम्हाला आमच्या चुका दाखवून द्याव्यात आणि त्या चुका आम्ही निश्चितच दूर करू, मान्य करू आणि त्याच्यावरती आम्ही काम देखील करू। पण काम करत असताना आमच्याकडून जर चांगले काम झाले तर त्या कामाला देखील तुम्ही तेवढेच प्रोत्साहन आणि आमचे कौतुक देखील करावे, एवढीच मी तुमच्यासमोर आशा व्यक्त करते। हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे, कारण तुमचे कौतुक आणि तुमचं प्रोत्साहन ही आम्हाला एक नवीन ऊर्जा देऊन जाईल आणि आमचं काम करण्याचा उत्साह अतिशय द्विगुणित होईल आणि प्रचंड वेगाने आपण काम करू, परळीला विकसित करू। त्यासाठी तुमचा सहयोग मला अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने येथे उपस्थित सर्व पत्रकारांना पुनश्च एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।